चल इकडं. थँक्यू. माणुसकीच्या नात्याने मदत केली मी तुम्हाला. आपल्या मैत्रीतला विश्वास तुम्ही कधीच गमावून बसलाय अर्पिता मॅडम. सांगितलं होतं ना तुला, 1000 वेळा सांगितलं होतं, ही पोरगी नाही रे, सुरुंग आहे सुरुंग. आपल्या घरादाराला पेटवून टाकेल. टाकलं ना पेटवून. माझ्या निष्पाप पोराच्या कपाळावर गुन्हेगार म्हणून शिक्का बसवला ही ना, जन्मभरासाठी. आणि तू हिची बाजू घेतलास. बघितलंस काय केलं. माणुसकीच्या नात्याने मदत केली मी तुम्हाला. आपल्या मैत्रीतला विश्वास तुम्ही कधीच गमावून बसलाय अर्पिता मॅडम. समीर, आपल्या मैत्रीतला विश्वास मी नक्की परत कमवेन. वहिनी, तुला मगाशी विराज सरांचा कॉल आला होता. मला नाही ग. नाही म्हणजे विराज सरांचा मला कशाला फोन येईल ना, दीच्या अपडेट्स घ्यायला. तो साडीचा फोटो पाठवला तस ना तू, तसंच. काय तसंच नाही म्हणजे तुला काय म्हणायचंय, मी इकडच्या गोष्टी तिकडे करते. अगं वहिनी, सगळं तूच म्हणतेस, मी असं काहीच म्हटलं नाही. ती म्हण काय ग, चोराच्या मनात चांदणं. निकी, तू काही बडबडतेस हा? अगं चल चल चल, काय इतके रागवतेस. कसं आहे ना वहिनी, आजकाल मला तुझं वागणं बोलणं नॉर्मलच वाटत नाही. त्यामुळे जे समजायचं ते समज. पण एक लक्षात ठेव, आपण दुसऱ्यांसाठी खड्डा खणला ना की आपणच त्यात पडतो. निकी, तू जेवणाचं बघ, मदत करू. पोरी घे, होळीजवळ शपथ घेतली होतीस ना, मग होळीचा प्रसाद घे. का स्वतःचा अपमान करून घ्यायला थांबलेस? निलंबरीत धडबाई नाहीये, ती स्वतःच खरं करेल. तू जा घरी जा. होलिका मातेचा आशीर्वाद मिळाला मला. आता मी मागे नाही हटणार. समीर, मी तुम्हाला जितकं ओळखते ना, त्यावरून मला नक्की माहिती आहे की तुम्ही मला भेटायला येणार.